वसमत शहरातील आरोग्य सेवेत डॉक्टर गजानन गारोडे आणि डॉक्टर मीनाक्षी गारोडे यांच्या गारोडे स्पेशालिटी डेंटल क्लिनिक व इम्प्लांट सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा 16 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला। अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आता वसमतकरांना एकाच छताखाली जागतिक दर्जाचे दंत उपचार उपलब्ध होणार आहेत। या कार्यक्रमाचे उद्घाटन वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतिनिधी लक्ष्मीकांत नवघरे यांच्या हस्ते पार पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर असोसिएशन वसमतचे माननीय डॉक्टर ख्यातमार हे होते। तसेच तालुक्यातील आजी माजी मंत्री, कार्यकर्ते, नगराध्यक्ष, नगरसेवक, परिसरातून आलेले मित्र, स्वकीय यांची उपस्थिती होती। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। मी डॉक्टर गजानन रामराव गारोडे। माझे BDS चे शिक्षण संभाजीनगर येथे झाले आहे। माझे MDS चे शिक्षण नाशिक येथे झाले। माझे MDS ऑर्थोडोंटिस्ट अँड डेंटोफेशियल या डिग्रीमध्ये झाले आहे। ऑर्थोडोंटिक्स म्हणजे वेडेवाकडे दात सरळ करण्याचा मी स्पेशलिस्ट आहे आणि मॅडम प्रोस्थोडोंटिस्ट म्हणजे स्क्रू ने दात फिक्स करण्याचा स्पेशलिस्ट। आपल्या इथं विविध सुविधा जसे की रूट कॅनल आधुनिक पद्धतीने केले जाते, अक्कलदाढ आधुनिक पद्धतीने सर्जरी करून केले जाते। आपल्याकडे ओरल कॅन्सरवर ट्रीटमेंट केला जातो, लहान लेकरांच्या दातावर पण ट्रीटमेंट केले जाते। आधुनिक पद्धतीने आपल्याकडे माप घेण्याचे पण सुविधा आहे। जसे की पहिले माप घेण्यासाठी आपण इम्प्रेशन घ्यायचो, पण आता आमच्याकडे स्कॅनरद्वारे आम्ही माप घेतोय। आणखी आमच्याकडे डिजिटल एक्सरे पण उपलब्ध आहे, ज्यासाठी आपण प्रॉपर डायग्नोसिस करण्यासाठी त्याचा उपयोग करून त्यानुसार ट्रीटमेंट डिसाईड करू शकतो। आपल्याकडे सगळे जसे की ओरल कॅन्सरवर विविध उपचार आहे। जसे की स्टेज 1 असेल तर टॅबलेटने होतो, स्टेज 2 असेल तर टॅबलेट आणि केमोथेरपी होतो, स्टेज 4 असेल तर आपण सर्जरीनं करतो। वयाच्या 6 किंवा 7 वर्षाच्या टाइमला आपण जर फ्लोराईड ऍप्लिकेशन केलं तर दातामध्ये कीड होण्याचे प्रमाण कमी होते। पहिले तर मी सर्व रुग्णांना सांगेल की आपली जी सवय आहे टोबॅको, स्मोकिंग ही पहिले बंद करा आणि दिवसातून कमीत कमी 2 वेळेस ब्रश करा। जेव्हा जेव्हा आपण जेवण करेल तेव्हा तेव्हा प्रॉपर ब्रश केले तर कीड कमी होण्याचे प्रमाण कमी होईल। नमस्कार, मी डॉक्टर मीनाक्षी गजानन गारोडे। इथे तालुका प्लेस आहे तरी पण आम्ही डिजिटल जे असतात आणि ॲडव्हान्स जे ट्रीटमेंट वगैरे आहेत ते कमी वेळामध्ये पेशंटचा कमी वेळ जाऊन पेशंटला कमी त्रास होईल त्याच्यामध्ये आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट होईल असं आम्ही प्रयत्न करू। इथं जे की जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा असं मुंबई पुण्याच्या ठिकाणी पण ट्रीटमेंट होतील अशा बेस्ट वेमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू। ऑलरेडी अगोदर सांगितले डॉक्टरनी जसं की जे सवयी असतात त्या तर पूर्णपणे बंद करायला पाहिजे, त्याच्यामुळे पण जास्त कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहेत आणि प्रत्येक 3 महिन्याने ते कमीत कमी 3 महिने किंवा 6 महिने ही व्हिजिट द्यायला पाहिजे, दात साफ करून घ्यायला पाहिजे किंवा जरी पण थोडंसं काही वाटत कुठे सूज आलेली असेल किंवा कीड लागलेली असेल तर लवकर ट्रीटमेंट केली तर मग पेशंटचा वेळ पण वाचेल आणि ट्रीटमेंटचा खर्च पण कमी याच्यात होऊन जाईल। तर प्रत्येकाने 3 ते 6 महिन्यांनी व्हिजिट द्यायला पाहिजे।